2020 साली झालेल्या निसर्ग चक्रीवादळात रत्नागिरीतल्या मीरा समुद्र किनाऱ्यावर हे जहाज लागलं आणि इथेच रुतून बसलं। या गंजलेल्या आणि एक एक भाग गमावत असलेल्या जहाजाकडे बघताना माझ्या मनात विचार आला की निर्जीव गोष्टींचा मृत्यू होऊ शकतो का? चौकटी बाहेर जाऊन विचार केला तर लक्षात येतं की भारतीय परंपरेनुसार एखादा सजीव जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा तो त्याचा देह सोडून जातो आणि मागे उरतं ते पार्थिव, जे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी अशा पंचतत्वात विलीन होतं, अगदी या निर्जीव जहाजासारखं। हे सगळं अनुभवत असताना मला आठवल्या आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या अहम निर्विकल्पो निराकार रूपो या आत्म्याचं, चैतन्याचं वर्णन करणाऱ्या ओळी। निसर्गात भटकंती करताना हीच मजा असते। कुठेतरी ऐकलेल्या, पुस्तकात वाचलेल्या अशा गोष्टी निसर्ग आपल्याला उदाहरणासहित शिकवत असतो।